महत्त्वाची आणि मोठी अपडेट 21 जूनला नीटची परीक्षा होणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, एनटीएनं नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, 21 जूनला नीटची आता पुन्हा परीक्षा होणार आहे आणि एनटीएनं ही नवी तारीख जाहीर केलेली आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी बरंच राजकारण रंगलेलं होतं, मात्र आता ही एक आणखी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, प्रतीक्षा होती पुढच्या तारखेची, ही तारीख अखेर जाहीर झालेली आहे। 21 जूनला ही परीक्षा होणार आहे। काल रात्री मंत्री गटाची बैठक पार पडली होती। मंत्री स्तरावरती ही बैठक झाली होती आणि त्यामध्ये पुन्हा पेपर फुटू नये या संदर्भामध्ये यासह पेपर कधी घ्यायचा या संदर्भात चर्चा झाली होती। पूर्वीची जो पेपर झाला होता हा 3 मेला झाला होता। साधारणपणे आता पूर्वीच्या पेपरच्या तारखांपासून विचार केला तर साधारण 1.5 ते पावणे 2 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या या सगळ्या मनस्तापाच्या दरम्यान मिळणार आहे आणि मुलांनी अभ्यासाला देखील विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता नव्याने ही जी तारीख 21 जूनची समोर येत आहे तेव्हा हा पेपर होणार आहे आणि हा पेपर झाल्यानंतर तरी आता पुन्हा पेपर फुटू नये अशी प्रार्थना सगळे विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। कारण सातत्यानं आपण जर पाहिलं असेल तर 10वी 11वी 12वी आणि नंतर ह्या नीट याच्यासारख्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सातत्यानं अभ्यास करत होते। अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या हॉलिडेजचे प्लॅन देखील केले होते। अनेक रिलॅक्स फील करत असताना अचानक पुन्हा एकदा पेपर होणार जेव्हा अशी माहिती त्यांना कळाली तर एक मनस्ताप पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता अशा पद्धतीने पेपर पुन्हा एकदा होतोय, 21 जूनला होतोय। आता त्याच्यानंतर पेपर फुटू नये हीच प्रार्थना असेल। आणि दुसरा मुद्दा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे की त्याच्या संदर्भातल्या ज्या वेळा पेपर सेट करणं आणि विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती देणं हे काम जे आहे सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडून कुठलंही परीक्षा शुल्क घेतलं जाणार नाहीये। 3 मेला जिथं पेपर झाला त्याच केंद्रावरती पेपर होणार आहे अशा सूचना ज्या आहेत सरकारच्या वतीनं सुद्धा देण्यात आल्या आहेत। नाही, बरोबर आहे। आणि आता हे जे अगोदरचं प्रकरण होतं पेपर फुटी संदर्भात त्याची व्याप्ती किती वाढलेली आहे आपण अगोदरच पाहतोय, मात्र पुन्हा असा प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता काय खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे? सरकारने या संदर्भामध्ये काल मंत्री लेव्हलची बैठक घेतलेली आहे। सर्वांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे सीबीआयने काल त्यांची यादीही देण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पेपर फुटी होऊ नये यासाठी काही बदल करण्यात यावे या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झालेल्या आहेत। सरकारच्या स्तरावरती बदल केले जात आहे। ही टेक्निकल एरर नाही तर ही ह्युमन एरर आहे। सरकारच्या म्हणजे जे प्रशासकीय लेवलला ज्या काम करणाऱ्या व्यक्ती असतात त्यापैकीच एका व्यक्तीने हा पेपर फोडला असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्या व्यक्तीवरती कठोरातील कठोर कारवाई केली जाईल। मात्र एका व्यक्तीमुळं लाखो लोक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागला असं एकंदरीत यामध्ये पाहायला मिळतं। अशा पद्धतीने पुढे कोणीही करू नये यासाठी कठोर ती कठोर पावलं उचलून सर्वांना एक धडा देणं, कायद्याचा बडगा उगारणं गरजेचं आहे। नाही, बरोबर आहे। मनस्ताप तर ऑफकोर्स आहेच, कारण की 2 महिन्यांनी ही परीक्षा पुन्हा एकदा होतीये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आपण काही वेळाने जाणून घेणार आहोत। शिवाजी, सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।